नमस्कार, मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप मस्त छान जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील। आज आहे होळी, होळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। करणार आहे पुरणपोळी, आवरलेलं आहे सगळं। मेन म्हणजे संध्याकाळीचा पण नैवेद्य दाखवतो, तर मी दोन्ही टाईमच्या पुरणपोळ्या करणार आहे। सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम खातात, नैवेद्याच्या बाजूला काढून ठेवणार आहे। तर मग आता आधी पुरणपोळ्या करून घेते। मी कशा करते हे मी आज तुम्हाला दाखवते, पुरणपोळी आणि कटाची आमटी। चला, कालचा जर ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये मी बोलले होते हरभरा डाळ मी भिजत टाकते आहे। अर्धा किलो हरभरा डाळ मी भिजत टाकली होती। आता मी ती भांड्यात ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती एक हातभर पाणी ठेवले, 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद देखील टाकले। गॅस मंद आचेवरती ठेवले आणि तेव्हा थोडंसं जेव्हा डाळ उकळत येते तेव्हा आधी जो हा फेस येतो तर तुम्ही काढून टाकत आहे, कारण ह्यामुळे पित्त होतं असं म्हणतात। त्यानंतर पोळी करण्यासाठी गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे अंदाजानुसार आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे मी मैदा टाकलेला आहे, हळद पाव चमचा टाकलेली आहे आणि मीठ जरासं टाकणार आहे। त्यानंतर पाणी घालून हळूहळू मळून घेणार आहे। हरभरा डाळीचं मी एवढंच सांगेन की अर्ध्या रात्री भिजत टाकल्यामुळे कशी 15 ते 20 मिनटामध्ये हरभरा डाळ शिजून येईल। तर तेवढ्यात मी पीठ मळून घेऊन बाजूला ठेवते आणि पीठ मळून मी आधी काय करायचे, पीठ मळायचं आणि पाण्यामध्ये भिजत ठेवायचे। मग लास्ट टाईमला जेव्हा गणपतीमध्ये केलं होतं तेव्हा नंदूबाईंनी एक ट्रिक सांगितली। आता याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे जवळजवळ 2 चमचे आणि पीठ मळून घेते आहे मी आता। आणि सैल पण नाही घट्ट पण नाही, अगदी मध्यम याच्यामध्ये मी पीठ मळून घेणार आहे आणि हे मळून झालेलं पीठ एका प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये घालून बाजूला ठेवून देणार आहे। जोपर्यंत आपली डाळ शिजून येते हरभरा डाळ आणि त्यानंतर पुरण करून येतं तोपर्यंत हे पीठ भिजतं असं ताई म्हणाल्या होत्या, म्हणून म्हटलं की ठीक आहे आपण असंच करून बघू। मग हे अंदाजानं मी पीठ घेतलं होतं मळण्यासाठी, तर हे आता मळून झाले आणि हे प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये मी काढून ठेवते। तिथे जवळजवळ म्हणजे मी डाळ शिजायला ठेवूनच हे पीठ मळायला घेतलं होतं। तर आता डाळीलासुद्धा तिथे उकळी येत आहे। आता त्याच्यावरचा जो फेस आहे तो मी याआधी काढायचे नाही, पण मी आज जेव्हा आता हे करते व्हॉइस ओव्हर करते तेव्हा सांगू शकते की दरवेळेला मला पोळी खाल्ल्यानंतर पित्ताचा त्रास व्हायचा, पण ह्यावेळी झालेला नाही आहे पित्ताचा त्रास, जसं मी म्हटलं होतं। इथे हा जो मसाला आहे कटाच्या आमटीचा, तर आदल्या दिवशीचा मी जो व्हिडिओ दाखवला होता चना मसाला, तर त्यातला मसाला उरला होता आणि तोच मी वापरते। तरी जर कोणाला माहीत नसेल तर ह्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, त्यानंतर सुके खोबरे, खसखस आणि तीळ आहे आणि बारीक वाटून घेतलेला आहे। कालच्या व्लॉगमध्ये डिटेल माहिती आहे, हवं तर त्या व्लॉगची मी लिंक देईन। आणि हाच मसाला मी वापरलेला आहे, परत एकदा फक्त मिक्सरला तो फिरवून मी घेतलेला आहे। आता इकडे डाळ शिजत आलेली आहे, त्यामुळे मी पळीतून डाळ काढून बघणार आहे की ती परफेक्ट शिजले की नाही। जर अर्धी कच्ची शिजली असेल आणि त्यामध्ये जर गूळ टाकला तर जेव्हा आपण वाटण म्हणजे वाटतो पुरण वाटण्यासाठी जेव्हा घेतो तेव्हा खूप सारे असे कच्चे हे बाहेर निघतात आणि बऱ्यापैकी जास्त असं डाळ वाया जाते। तर इथे डाळ पूर्णपणे शिजले, त्यातलं जे पाणी आहे येळवणी आपण जे बोलतो तर ते मी बाहेर काढून घेतलेलं आहे। आणि यामध्ये अर्धा किलो डाळीला मी अर्धा किलोपेक्षा थोडासाच कमी गूळ टाकलेला आहे, जास्त गोड खात नाही त्याच्यामुळे। तर फक्त अगदी एक छोटासा बारीक तुकडा मी बाजूला काढून ठेवला आहे आणि गूळ टाकलेला आहे। गॅसची फ्लेम मी कमी ठेवले आणि कमी गॅसवरती आता गूळ वितळू देणार आहे। जास्त ठेवली तर एकतर पाणी नसणार आहे, त्याच्यामुळे डाळ खालून करपून येईल, त्याच्यासाठी मिडियम गॅसवरतीच ठेवते। पोळ्या बहुतांश मी खूपदा केलेल्या नाही आहेत, एखादे दुसरे सणवार जे आहेत आपले त्यावेळेस मी करते। जोपर्यंत आता मंद गॅसवरती तिथे गूळ वितळू लागतो तोपर्यंत इथे कटाची आमटी मी करून घेते। तेल बऱ्यापैकी जास्त लागतं कटाच्या आमटीला। त्यानंतर तेल जसं तापलं तसं मी मोहरीची फोडणी दिलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे आणि त्यानंतर लसूण टाकणार आहे। तर खूपदा मला म्हणतात की धनश्री ॲल्युमिनियमची भांडी वापरू नको, पण माझ्याकडे हीच भांडी आहेत आणि दुसरे एक पितळेचं मी आणून ठेवलेलं आहे, पण त्याला जसं मी म्हटलं की कल्लाही करायचं आहे। तर आता हे सणवार झाल्यानंतर माझा विचार सुरू आहे की भांडी चेंज करण्याचा, बघू कसं कसं हे होतं। इथे लसूण टाकते आहे मी, जवळजवळ 7 ते 8 लसूण पाकळ्या आहेत तर त्या टाकलेल्या आहेत, कारण त्याचा अर्क आल्याशिवाय कटाची आमटी चांगली वाटतच नाही। त्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे मसाले, कांदा लसूण मसाला थोडासा जास्त, कारण ठसका लागला पाहिजे आमटी पिताना, म्हणजे मी 2-2.5 चमचे टाकते इथे। आणि हळद आणि मीठ, हळद पाव चमचा आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे। तर मीठ मी नंतर टाकणार आहे, जेव्हा मसाला मी परतवून घेईन कटाच्या आमटीसाठी तयार केलेला तो मसाला टाकल्यानंतर मी मीठ टाकणार आहे। इथे गॅसची फ्लेम कमी केलेली आहे मसाले टाकताना।
त्यानंतर जेवढा हा मसाला होता, जवळजवळ 1 वाटीभर हा मसाला होता, वाटण केलं होतं, तर ते मी ॲड केले आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे. माझं नेहमी प्रमाण कटाच्या आमटीचं थोडंफार असं कमी जास्त व्हायचं, म्हणजे जशी मेन कटाची आमटी झाली पाहिजे तशी होत नसायची. पण सुदैवाने आज खूप छान झाली होती, मला प्रचंड आवडली. आणि ह्या पद्धतीने मी आता लक्षात ठेवेन की कशा पद्धतीने आपल्याला कटाची आमटी करायची आहे. आणि इथे एक गोष्ट मी ॲड करायची विसरलेली आहे की जेव्हा मी मसाला टाकलेला आहे तर त्याच्या आधीच त्याच्यामध्ये आमसूलसुद्धा टाकलेली आहे मी, आंबटपणा येण्यासाठी. आता इथे तेल सुटू लागले, त्यानंतर येळवणी जी आहे, जी कटाची आमटी करण्यासाठी पाणी आपण बाजूला काढलं होतं, तर ते मी टाकलेलं आहे. जर तुम्हाला जास्त हवं असेल तर गरम पाणी करून ते त्या येळवणीमध्ये टाकायचं आणि नंतर ते पाणी एकत्र जेव्हा मसाला असा तेल सुटू लागेल त्यामध्ये ॲड करायचं. आता गॅसची फ्लेम मंद ठेवून दिली मी आमटी उकळून येण्यासाठी. त्यानंतर इथे बघते की गूळ पूर्णपणे वितळलं आहे आणि बऱ्यापैकी पुरण करण्यासाठी सारण तयार झालं आहे. भांड्यापासून ते वेगळं होऊ लागले. इथे मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आता आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पूड जी आहे ती ॲड करते. सगळ्यात शेवटी ॲड करते, कारण की वेलचीचा वास राहतो म्हणून मी सगळ्यात शेवटी ॲड करते आहे. आणि त्यानंतर थोडा वेळ मी थंड होऊ देईन, म्हणजे 2 ते 3 मिनटं बाजूला ठेवेन, कारण हे पुरण गरम असतानाच जर आपण वाटायला घेतलं तर ते लवकर वाटलं जातं. ही पुरणाची जाळी आहे, यामध्ये पटपट पुरण मी अशाच पद्धतीने वाटते दरवेळी. पुरण वाटून येईपर्यंत इथे कटाची आमटी तयार झाली. तुम्ही बघू शकता की कट किती छान आलेला आहे. मी जवळजवळ 10 ते 12 मिनटं चांगली उकळी येऊ दिली, म्हणजे मसाला व्यवस्थित एकत्र होतो. इथे पुरणही करून तयार झालेलं आहे आणि जसं मी म्हटलं की पुरण आणि आमटी होईपर्यंत इथे पीठही मुरून झालेलं आहे. तर आता ह्याला थोडासा तेलाचा हात लावीन आणि जास्त काही करायची गरज नाही आता याला, की बडवायची किंवा असं आपटायची गरज नाही वाटत आहे मला, कारण पीठ बऱ्यापैकी मऊसूत झाले. तर याला फक्त तेलाचा हात लावून छोटे छोटे गोळे करून पोळ्या लाटायला घेईन मी. नेहमी पोळ्या करताना मला माझ्या सासूबाईंची आठवण येते, कारण आमच्या दोघींचं फारसं पटत नव्हतं, तरीसुद्धा जेवणामध्ये त्यांचा हात कोणीही धरू शकत नव्हतं. नॉनव्हेज जेवण असू दे किंवा पोळीचं जेवण, एकही पोळी अशी कधी तुटायची नाही त्यांची आणि सगळ्या पोळ्या अशा एकदम पातळ आणि छान व्हायच्या. मला फारसं काही हे शिकता आलं नाही, कारण 2-3 वेळाच मी त्यांच्यासोबत पोळ्या केलेल्या, त्यामुळे मला माहीत आहे. मी बऱ्यापैकी प्रयत्न करते की पोळीचं जेवण माझ्याकडून अगदी व्यवस्थित व्हावं. खूप वेळ लागतो पोळीचं जेवण करण्याला, आणि जिला पोळीचं जेवण जमलं तिला स्वयंपाकात सगळं जमलं असं मला तरी वाटतं. इथे हळूवारपणे मी लाटायला घेतले, कारण माझ्या मनात होतं की आज पोळ्या माझ्याकडून चांगल्या घडणार आहेत. कारण लास्ट टाईमला जसं म्हटलं होतं की माझ्याकडून पोळ्या थोड्याफार चुकल्या होत्या, पण ह्यावेळी मी परफेक्ट सगळ्या चुका सुधारण्यात आलेल्या आहेत. पुरणसुद्धा अगदी व्यवस्थित पसरलं सगळीकडे, पोळ्यासुद्धा मऊ झाल्या, कटाची आमटीसुद्धा छान झालेली ह्यावेळी आणि पोळीसुद्धा फुगली होती. पोळ्या वगैरे करून घेतल्या सगळ्या. त्यानंतर किचनचा अवतार असा बघण्यासारखा झाला होता आणि पर्याय नव्हता तो साफ केल्याशिवाय, तर मी ते किचन साफ करायला घेतलं. इथे पोळ्या मी याच्यामध्ये काढून ठेवलेल्या टोपल्यामध्ये, आणि पोळपट आणि जे लाटणं आहे तर ते आधी स्वच्छ धुवून ठेवते. तसं मी दररोजच जेव्हा चपात्या करते तेव्हा पोळपट आणि लाटणं क्लीन करून पुसून अशा प्रकारे ठेवून देते. पोळ्यासुद्धा मी झाकून ठेवते, की मला डब्यात पोळ्या ठेवायच्या होत्या, पण तेवढा मोठा डबा नव्हता पसरट, आणि जरी घेतला तो तरी ठेवायला जागा नाही किचनमध्ये, त्याच्यामुळे मी टोपल्यामध्येच ठेवले आणि वरती झाकण ठेवून दिलेलं आहे. किचन मी थोडंसंच क्लीन केलं, कारण हा दुपारचा टाईम होता आणि संध्याकाळी परत खराब होणारच होतं, त्याच्यामुळे मी फक्त वर किचन पुसून घेतलं. जवळजवळ 4-5चा टायमिंग होता, कारण चहासुद्धा मी करून ठेवलेला होता. मग मी लवकर आवरून घेतलं, कारण का पूजा करून लवकर जेवायला यावं, भेटावं म्हणून ह्याच्यासाठी, कारण आम्ही लवकर जेवतो तसेही 7:30-8 वाजेपर्यंत. तर त्यासाठी मी लवकर आवरून घेतलं होतं. इथं माझी कटाची आमटी, भात, त्यानंतर सांडगेसुद्धा तळून झाले होते, पोळ्या करून झाल्या होत्या. त्याच्यामुळे मग आता भांडी घासून पूर्ण किचन क्लीन करून बाहेर पडायचा डिसिजन घेतला आणि त्यानंतर मग तयार व्हायचं म्हटलं, कारण होळी आहे, आपला सण आहे. मस्तपैकी तयार होऊन नैवेद्य घेऊन तिथं होळीच्या जागी जायचं. मागच्या वर्षीचा देखील होळीचा जो व्लॉग होता तर तो फारसा कुणाला माहीत नसेल तर तोही मी जमल्यास मला लिंक जर भेटली तर मी इथे ॲड करेन, तोही पाहायला विसरू नका. नेहमी मला गावच्या होळीची आठवण येते, कारण आम्ही लहानपणी खूप मज्जा करायचो होळीच्या वेळी, पण गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. हॅपी होळी. हे कुठनं खेळून आलास? टीचरांनी लावलं आहे तू लावलास की नाही टीचरांना? अरे कुठं आणलेलं कुठं मी? पप्पांना सांगितलं आता मी आरोला पिचकारी घेऊन येऊन. मला वाटते केवढी मोठी? एवढी तरी पाहिजे.
बरं बरं ठीक आहे. ते आता कपडे सगळे काढ, दुसरे कपडे हातपाय धुवून घे, दुसरे कपडे घाल जा. आणि मी पप्पांचं जरा वेळ मोबाईल बघू शकतो. पप्पा आलेले नाही आहेत अजून, बाबा थोडासा वेळ. बाबा मोबाईल नाही. आता नाही, अजून नाही, वेळ. नको बस तिथं, नको बा तिथं हे आहे सगळं. तुम्ही येणार आहे पिचकारी नवीन घेऊन द्यायला? होय होय. आपण जाऊया, तू आणि मी जाऊया. आमच्या इथे चाळीजवळच एक मोठं असं मैदान आहे, वाडा बोलतात त्याला. तर तिथे देवी म्हणजे जेव्हा नवरात्र असते तेव्हा देवीचा उत्सव असतो, जेव्हा गणेश चतुर्थी असते तेव्हा गणपतींची स्थापना होते तिथे. होळीच्या वेळेला अशा प्रकारे होळी पेटवली जाते तिथे. तर मी दरवेळी तिथेच जाते नैवेद्य घेऊन. बऱ्यापैकी बायका आल्या होत्या आणि पोलीससुद्धा 2 तिथे होते की काही दंगा किंवा काही मस्ती होऊ नये यासाठी. तर मी पूजा करून नैवेद्य अर्पण केला आणि तेव्हाच मग तिथे एक ताई आल्या आणि त्या म्हणायला लागल्या की तुम्ही इथे रांगोळी काढाल का होळीच्या पूर्ण सभोवताली. तर मी ठीक आहे काढेन म्हटलं. मग त्याच्यासाठी ह्यांना म्हटलं की तुम्हीच शूट करा आता. नारळ वाढवा अगोदर. नारळ वाढवला, ठेवला नारळ, त्यानंतर नमस्कार केला की आपण जसं म्हणतो की जी काही इडापिडा आहे ती टळून जाऊ देत आणि व्यवस्थित सगळं होऊ देत. सगळं तिरस्कार, भेदभाव सगळे नाश होऊ देत, जळून जाऊ देत. त्यानंतर इथे मी रांगोळी काढायला घेतली. पिचकारी वाढली आहे. आता किती वाजता उठणार आहे उद्या? एकदम लवकर लवकर नाही तू उठला नाहीस का नाही ती पिचकारी फिरवणार तुझ्या. मी उठाय करणार. या बाईया या बाईया कष्ट लागतो मला. बघा बघा कशी माझी. आमटी कशी झाली? आमटी आता बरोबर किती वाजले तर 11. सचिन आज लेट ना आले ऑफिसवरनं. जवळजवळ किती 9:30 वाजता आला ना तुम्ही? 9 वाजता आले. आणि आरोची रंगपंचमीची काय ते बाळ पिचकारी घ्यायची आले. मला वाटलं आरव रडतोय घ्यायची. तर मी यांना म्हटलं काय तुम्ही आणला नाही असं म्हटल्यानंतर आरव म्हणायला लागला मम्मी राहू देत पप्पा तुम्ही या, हातपाय धुवा, फ्रेश व्हा, नंतर बघूया काय ते. लय भारी वाटलं. गुड बॉय झाला आरव. नाही रे केस कसं सरळ केलं नाही, असे केस झाले केस आहे. खाज आले डोक्यामध्ये. घाम आला आहे ना जास्त, डोक्यावर आंघोळ करायची. तर मग झाली आजची होळी. पुरणाची पोळी 10 वाजता आज आम्ही जेवलो लेटनं खूप. सगळं आता आवरलेलं आहे आणि आता झोपणार. तर आजचा दिवस आम्हाला खूप छान गेला. होळीचा कसा गेला तेच समजलं नाही. जर तुम्ही साडीबद्दल परत मग कमेंट्समध्ये टाकाल की दीदी साडी कुठून घेतलीस, लिंक्स दे. तर ती साडी जवळजवळ 5 वर्ष झाली. आत्तेभावाच्या साखरपुड्यामध्ये मी घेतली होती आणि ती गावातून घेतली होती माझ्या माहेरातून. त्यामुळे त्याची लिंक्स किंवा ते इकडच्या कुठल्याही दुकानातून घेतली नाही हेही मी सांगून आत्ताच क्लिअर करते. कारण खूप जणींना असं असतं की चुलगी सांग कुठे मिळलीस असं वगैरे. तर मग ते असं आहे. आणि चला माझा ब्लॉग आम्ही इथे संपवतो. उद्या आता मस्त आम्ही होळी खेळणार. आरव पण मस्त. आरवची रंगपंचमीची होळीची ही भारी पिचकारी भारी आहे. लय भारी म्हणजे लय भारी आहे. ते उद्याच दिसेल तुम्हाला. चला बाय बाय. गुड नाईट करेल. बाय बाय बोल. खूप बाय बाय बोल रे. बाय बाय. चला बाय.